वळूयात पुढल्या बातमीकडे। मुंबईतील लोकसभेच्या 6 जागांसह एकूण 12 जागा प्राधान्याने लढवा, मनसे नेत्यांनी राज ठाकरे यांच्याकडे ही प्रमुख मागणी केलेली आहे। मुंबईतील काल पार पडलेल्या बैठकीमध्ये मनसे नेत्यांनी ही मागणी केली आहे। नेत्यांच्या मागणीवर राज ठाकरे अंतिम निर्णय आता घेणार आहेत। मुंबईतल्या 6 जागांसह ठाणे, नाशिक, पालघर, नाशिक, कल्याण, पुणे आणि या जागा लढण्याची देखील मागणी या नेत्यांनी राज ठाकरेंकडे केली आहे। दिनेश दुखंडे आपले सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दिनेश, कालच्या बैठकीमध्ये काही या प्रमुख मागण्या आपण बघतोय नेत्यांनी राज ठाकरेंकडे केलेल्या आहेत। होय, काल मुंबईत वांद्रे येथील MIG क्लबमध्ये मनसेची लोकसभा निवडणुकीची व्यूहरचना ठरवण्यासाठी महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला नेते आणि लोकसभा मतदारसंघाचे संघटक उपस्थित होते। एकूण 22 जागा यापूर्वी काढण्यात आल्या होत्या आणि त्याचा अहवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लोकसभा मतदारसंघाच्या संघटकांनी सादर केला आणि त्यानंतर पक्षाच्या नेत्यांनी आग्रही मत मांडलेलं आहे की मुंबईतील 6 जागा तसंच ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर, पुणे, छत्रपती संभाजीनगर या प्राधान्यानं लढवल्या जाव्यात हे आग्रही मत पक्षाच्या नेत्यांनी मांडलेलं आहे। त्यामुळे अंतिम निर्णय राज ठाकरे घेणार आहेत। लवकरच हा निर्णय होईल, पण या ज्या 12 जागा आहेत त्या प्राधान्यानं आणि पूर्ण ताकदीनिशी पक्षाने लढवाव्यात असं मत नेत्यांनी या बैठकीत मांडलेलं आहे आणि राज ठाकरे या संपूर्ण अहवालाची माहिती घेत अभ्यास करत पुढची रणनीती ठरवणार आहे आणि अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे घेणार आहेत। लवकरच या बाबतीतली घोषणा पक्षाकडून होईल। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।